हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजीचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकला आपण बघणार आहे. त्याचं नाव आहे फिमेल पेल्विस. आता हा जो फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विसमध्ये कोणकोणते पार्ट्स येतात, कोणकोणते जे बोन्स आहेत, जॉईंट आहे, लँडमार्क आहे, हे सगळं आपण इथे बघणार आहे. सो इंट्रोडक्शन आपण पहिले बघू. व्हॉट इज मेंट बाय फिमेल पेल्विस. फिमेल पेल्विस असेल किंवा कोणता मेल पेल्विस असेल तर तो कोणता आहे, प्रेझेंट ॲट देर इज मिड पॉइंट ऑफ द बॉडी. जो काही बॉडीचा मिड पॉइंट असतो, ह्या बॉडीच्या मिड पॉइंटला ते काय असतात, प्रेझेंट असतात. म्हणजे सिच्युएशन त्यांची कुठं असणार आहे, ॲट देर इज अ मिड पॉइंट ऑफ द बॉडी. मिड पॉइंटला प्रेझेंट असणार आहे. देन जर आपण बघितलं तर जे काही पेल्विस आहे हे पेल्विस बनलेले असतात फ्रॉम देर इज अ 4 बोन्स. 4 बोन्सने. त्याच्यामध्ये कोणते तर 2 इनॉमिनेट बोन. हे 2 काय असणार आहे, इनॉमिनेट बोन असणार आहे. 1 देर इज अ सॅक्रम आणि 1 इज अ कॉकिक्स. असे 4 बोन्सने ते काय बनलेले. त्याच्यासोबतच त्याला काय असणार आहे, 4 जॉईंट्स असणार. 4 जॉईंट्स कोणते, 2 सॅक्रोइलियाक जॉइंट. हे 2 सॅक्रोइलियाक जॉइंट असणार आहे. 1 सॅक्रोकॉक्सिजियल जॉइंट आणि 1 इज अ सिम्पायसिस प्युबिस. असे टोटल 4 बोन्सने 4 जॉइंट्सने काय तो बनलेला आहे. जर आपण याचे सिंपल फंक्शन जर बघितले तर फंक्शनमध्ये इन्क्लूड होणार आहे नंबर 1 मूवमेंट. ज्या काही मुवमेंट्स आहे आपल्या बॉडीच्या, या मुवमेंट्समध्ये काय करतो, हेल्प करतो. मुवमेंट्स लाईक लोकोमोशन. जे काही एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसवरती आपण मूव्ह करतो त्या मुवमेंट्समध्ये तो काय करतो, हेल्प करतो. म्हणजे काय तर सिंपलमध्ये जो काही पेल्विस आहे हा पेल्विस काय करतो, एरिया प्रोव्हाइड करतो टू द जो काही हेड ऑफ द फिमर आहे. या हेड ऑफ द फिमरला तो काय करणार आहे, एरिया प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे, लोकोमोशन होणार आहे. देन नेक्स्ट फंक्शन असणार आहे प्रोव्हाइड स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय करतो, प्रोव्हाइड करतो अँड सपोर्ट्स. जे काही ऑर्गन्स आहे या ऑर्गन्सला काय करतो, सपोर्ट्स प्रोव्हाइड करतो. जे काही स्ट्रक्चर आहे त्याला. देन थर्ड वन असणार आहे प्रोटेक्शन. जे काही आपले ऑर्गन्स आहे, कोणते ऑर्गन्स तर पेल्विक ऑर्गन. असे ऑर्गन जे पेल्विक एरियामध्ये काय असणार, सिच्युएटेड असणार आहे, त्या ऑर्गन्सला तो काय करतो, प्रोटेक्शन करतो. आता ऑर्गन्सला एक ब्लॅडर असेल, रेक्टम असेल और देर इज जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचं काय करणार आहे, तो प्रोटेक्शन करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे परमिट टू सिट. परमिट टू सिट. ज्यावेळेला आपण रेस्टिंग पोझिशनमध्ये असतो किंवा बसतो त्यावेळेला जो काही पेल्विक पोर्शन असतो तो पेल्विक पोर्शन काय होतो, सरफेस एरियावरती टच होतो आणि तो काय करतो, आपल्याला रेस्ट घेण्यासाठी काय करणार आहे, हेल्प करणार आहे. इट मीन्स परमिट टू सिट. देन नेक्स्ट आहे जे काही फिमेल पेल्विस आहे. फिमेल पेल्विस काय कशाला हेल्प करतात, फॉर बर्थ ऑफ चाइल्ड. जे काही चाइल्ड बर्थ आहे त्या बर्थ ऑफ दी चाइल्डला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे बोन्स ऑफ द फिमेल पेल्विस. या फिमेल पेल्विसचे बोन्स कोणकोणते, हे झाले आपले फंक्शन्स. फंक्शन झाले. नेक्स्ट आपण बघणार आहे बोन्स ऑफ दी फिमेल पेल्विस. आता बोन्स कोणते तर बोन्समध्ये इन्क्लूड होता टोटल 4 बोन्स. 4 बोन्समध्ये नंबर 1 असणार आहे 2 इनॉमिनेट बोन्स. देन सेकंड वन असणार आहे 1 सॅक्रम. थर्ड वन असणार आहे 1 कॉकिक्स. असे टोटल काय असणार आहे 4 बोन्सने काय आहे, फिमेल पेल्विस बनलेले आहे. आता हे जे 2 इनॉमिनेट बोन आहे, जे काय आपल्याला मेजर पोर्शन दिसतोय, हा जो मेजर पोर्शन आहे या मेजर पोर्शनला काय म्हणणार आहे आपण, इनॉमिनेट बोन. स्टार्टिंग पासून तर त्याचा पूर्ण एरिया त्याला आपण म्हणणार आहे इनॉमिनेट बोन. आता हे जे इनॉमिनेट बोन आहे हे इनॉमिनेट बोन काय असणार आहे, दोन्ही साईडने असणार आहे. म्हणजे काय झाले, हे 2 इनॉमिनेट बोन झाले. देन 1 सॅक्रम. हा जो पार्ट दिसतोय फ्रॉम धिस लाईन टू धिस लाईन इट्स कॉल्ड एज अ सॅक्रम. त्याला आपण सॅक्रम म्हणणार आहे. आणि लास्ट वन देर इज अ कॉकिक्स. कॉकिक्स म्हणजे कोणता, जो सॅक्रमला अटॅच असणार आहे 4 फ्युज्ड व्हर्टिब्री असणार आहे एकदम स्मॉलवाल्या, त्याला आपण म्हणतो कॉकिक्स. असे काय असणार आहे टोटल 4 बोन्सने काय झालेला आहे, हा बनलेला आहे. आता हे जे 4 बोन्स आहे या 4 बोन्समध्ये जो आपण नंबर 1 बघणार आहे इनॉमिनेट बोन. आता हा जो इनॉमिनेट बोन आहे, इनॉमिनेट बोन काय तर मेजर पोर्शन असणार आहे. अप्पर पार्ट काय असणार आहे तो बोन्सचा, नंबर 1 मेजर पोर्शन. मेजर पोर्शन आहे. देन अप्पर पार्ट आहे तो बोनचा, अप्पर मोस्ट पार्ट असणार आहे. कॉन्केव असणार आहे. कॉन्केव एरियामध्ये आपल्याला दिसतो कॉन्केव, त्याचा काय असणार आहे, शेप असणार आहे. देन हा कशाने बनलेला आहे तर 3 फ्युज्ड बोन्सने बनलेला आहे. 3 काय फ्युज्ड बोन्स आहेत. 3 फ्युज्ड बोन कोणकोणते असणार आहे, त्याच्यामध्ये आहे इलियम, देन इशियम अँड प्युबिस.
अशा 3 बोन्सने काय तो बनलेला असणार आहे. हे जे 3 बोन्स आहे या 3 बोन्समध्ये आपण बघणार आहे इलियम, इशियम आणि प्यूबिस. इलियम जो काही पार्ट आहे, इलियम हा पार्ट काय असणार आहे, जो की आपल्याला कर्व शेप दिसतो, या कर्व शेपच्या पार्टपर्यंत आपण त्याला म्हणतो इलियम. इथपासून तर इथपर्यंत हा मेजर पोर्शन असणार आहे इनॉमिनेट बोनमध्ये. आणि हा जो काय असणार आहे कॉन्केव्ह पोर्शन असणार आहे. या कॉन्केव्ह पोर्शनमध्ये आपल्याला आहे ना एक कर्व दिसतो, त्या कर्वला आपण म्हणणार आहे इलियाक क्रिस्ट. त्या कर्वला आपण म्हणतो इलियाक क्रिस्ट. जर आपण त्या इलियाक क्रिस्टला टोटली बघितलं तर या इलियाक क्रिस्टच्या नंतर आपल्याला एक स्मॉल काय दिसतंय, प्रोट्रुजन दिसते. हे जे प्रोट्रुजन आहे या प्रोट्रुजनला आपण काय म्हणणार आहे, याला आपण म्हणतो इलियाक स्पाइन्स. आता इलियाक स्पाइन किती असणार, याच्यामध्ये 4 इलियाक स्पाइन असतात. हे जे 2 आहेत हे आहेत अँटेरियर पोर्शनचे, आणि असे सेम टू सेम काय असणार आहे बॅक साईडने, या इनॉमिनेटच्या बोनच्या काय असणार आहे बॅक साईडने असणार आहे. ते 2 असतात पोस्टेरियर साईडने. जे अँटेरियर साईडचे पार्ट्स आहे त्या अँटेरियर साईडला आपण म्हणतो अँटेरियर. हा जो वरचा पार्ट आहे हा अप्पर असणार आहे, हा काय असणार आहे लोअर पोर्शन असणार आहे, म्हणून अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन. आणि जो काही सेकंड पार्ट आहे त्याला म्हणतो आपण अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन. हे मेजर 2. तसेच बॅक साईडने काय असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे पोस्टेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन आणि पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन. असे झाले टोटल 4 इलियाक स्पाइन आणि 1 इलियाक क्रिस्ट. हा झाला टोटल इलियम. देन आहे इशियम. इशियम जो काही पोर्शन आहे, इशियम पोर्शन काय असणार आहे एक व्हॉल्यूमने बनलेला आहे एकदम. तो व्हॉल्यूम कसा असणार आहे ट्युब्युलर पोर्शन असणार आहे शॉर्टली, आणि तो काय असणार आहे हेवी पोर्शन असणार आहे. जो काही हेवी पोर्शन आहे त्या हेवी पोर्शनवरतीच काय करतो आपण सीट करतो किंवा रेस्ट करतो. तोच काय करतो आपल्याला परमिट करतो फॉर देर इज अ रेस्ट. देन त्याचं नेचर कसं असणार आहे, जो काही इशियम आहे या इशियमचं नेचर असणार आहे थिक इन नेचर. जर आपण इशियम बघितला तर इशियम असणार आहे थिक नेचरचं, म्हणजे जाड असणारे हेवी नेचरचं असणार आहे. देन लोअर पार्ट ऑफ द बोन, याच्या बॅक साईडला हा जो पोर्शन दिसतोय हा स्मॉल पोर्शन त्या इशियमचाच आहे. म्हणजे जो काही पार्ट असणार आहे तो काय लोअर पोर्शनला असणार आहे. जसा हा अप्पर पोर्शनला आहे इनॉमिनेट बोन, तसंच हा काय असणार आहे लोअर पोर्शनचा पार्ट असणार आहे. देन याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला लार्ज प्रॉमिनन्स. लार्ज प्रॉमिनन्स म्हणजे काय, तर जो काही इनॉमिनेट बोन्स आहे या इनॉमिनेट बोनच्या नंतर जर आपण बघितलं तर असं सिम्पायसिस प्यूबिस असणार आहे, आणि त्याच्यानंतर इथं खाली काय असं थोडंसं प्रोट्रुजन दिसतं. तर हे जे प्रोट्रुजन आहे या प्रोट्रुजनला आपण काय म्हणणार आहे लार्ज प्रॉमिनन्स. आणि हेच लार्ज प्रॉमिनन्स काय करतात आपल्याला परमिट टू सीट, बसण्यासाठी हेल्प करतात. तोच काय झाला इशियम. देन जर आपण त्यात बघितलं तर हा जो पार्ट असणार आहे हा कसा असणार आहे एकदम हेवी पार्ट असणार आहे, एकदम काय असणार आहे थिक पार्ट असणार आहे. देन नेक्स्ट वन इज अ प्यूबिस. प्यूबिस काय असणार आहे, प्यूबिस इज अ एकदम स्मॉल पोर्शन असणार आहे ॲज कम्पेअर टू इलियम अँड इशियम. हा स्मॉल पोर्शन असणार आहे प्यूबिकचा. आणि हा जो प्यूबिस आहे हा प्यूबिस काय होतो कनेक्ट होतो टू ईच अदर, तो जॉईंट होतो बाय देर इज अ सिम्पायसिस प्यूबिस. हा काय एक कार्टिलेजनियस जॉईंट आहे जो इथे काय होतो ॲट अँटेरियर पोझिशनला काय होणार आहे कनेक्ट होणार आहे, किंवा त्याला आपण म्हणणार आहे जॉईंट होणार आहे. त्यालाच आपण सिम्पायसिस प्यूबिस म्हणतो. आता हे जे 3 झालेत, हे 3 बोन्स आहेत इलियम, इशियम आणि प्यूबिस. या इलियम, इशियम आणि प्यूबिसच्या नंतर या हा जो इलियम हा जो पार्ट आहे कॉन्केव्ह पोर्शनचा इलियम, इलियमच्या बॅक साईडला काय असणार आहे एक स्मॉल काय असणार आहे कॅव्हिटी असणार आहे, और एक काय असणार आहे एक असा एरिया का ज्या एरियामध्ये काय होणार आहे हेड ऑफ द फिमर फिक्स होणार आहे. त्या एरियाला आपण म्हणतो ॲसेटाबुलम कॅव्हिटी. ॲसेटाबुलम कॅव्हिटी, त्यालाच आपण ॲसेटाबुलम कॅव्हिटी म्हणणार आहे. ती एक कप शेप कॅव्हिटी असणार आहे ज्याच्यामध्ये काय होणार आहे ती आर्टिक्युलेटिंग सरफेस काय करते प्रोव्हाइड करते टू देर इज अ फ्युमर. जो काही फ्युमर आहे त्या फ्युमरसाठी काय करणार आहे एक आर्टिक्युलेटिंग सरफेस प्रोव्हाइड करणार आहे, ज्याने काय होणार आहे मुवमेंट होणार आहे. जर आपण ती ॲसेटाबुलम कॅव्हिटी बघितली ना तर ती ॲसेटाबुलम कॅव्हिटी ह्या 3 बोन्सने बनलेली असते. जे काही इलियम, इशियम आणि प्यूबिस आहे या 3 बोनने काय असते बनलेली असते. त्याच्यामध्ये जो काही ते एरिया म्हणजे एरिया शेअर करतात तो एरिया असणार आहे 2:1, म्हणजे हा 2%, हा 2% आणि हा काय करणार आहे 1% एरिया काय करणार आहे शेअर करणार आहे फॉर देर इज ॲसेटाबुलम कॅव्हिटी. जी ॲसेटाबुलम कॅव्हिटी असणार इथे जो काय याच्या बॅक साईडला असणार आहे अशी, आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे हेड ऑफ द फिमर काय होणार आहे फिक्स होणार आहे आणि त्याची मूवमेंट होणार आहे.
सो देन नेक्स्ट आहे सॅक्रम. जर आपण सॅक्रमचा विचार केला तर सॅक्रम काय असणार आहे, 5 फ्यूज व्हर्टिब्रीजने तो बनणार आहे. सॅक्रम काय 5 फ्यूज व्हर्टिब्री आहे, ज्या काय करतात ॲट द लोअर लेवल, याच्या लोअर लेवलला काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे इन पेल्विक. जो काही पेल्विस आहे त्या पेल्विसच्या जे काही इनॉमिनेट बोन आहे त्यासोबत तो अटॅच असणार आहे. त्याच्यानंतर ते काय असणार आहे, 5 सॅक्रम प्रेझेंट असणार आहे. हे काय असणार आहे, टोटली जे काही कनेक्टेड टू इच अदर, एकदम स्लाइट मुवमेंट करतात नाहीच्या बरोबर. देन जो काही अप्पर बॉर्डर ऑफ द सॅक्रम आहे त्याला आपण म्हणतो सॅक्रल प्रमोटर. हा जी काही अप्पर बॉर्डर आहे, ही बॉर्डर जी दिसते आपल्याला, या बॉर्डरला आपण म्हणणार आहे सॅक्रल प्रमोटर. त्याला नावच देऊन टाकू सॅक्रल प्रमोटर. तो झाला सॅक्रल प्रमोटर आहे. देन जर आपण बघितला तर या सॅक्रल प्रमोटरच्या साईडने काय दिसतं आपल्याला, विंग लाईक स्ट्रक्चर दिसणार आहे. या विंग लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहे अला ऑफ सॅक्रम किंवा विंग्स ऑफ द सॅक्रम. अला ऑफ सॅक्रम ते आला लाईक स्ट्रक्चर आहे किंवा विंग्स लाईक काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. जर आपण बघितलं सॅक्रमला तर सॅक्रम काय असणार आहे, जर आपण अँटेरियर साईडने बघितलं अँटेरियर साईडने तो असा कॉन्केव्ह असणार आहे आणि पोस्टेरियर साईडला तो काय असणार आहे, रफ असणार आहे. जर तो अँटेरियर साईडला कॉन्केव्ह आहे तर काय करणार आहे, आतले जे काही ऑर्गन्स आहे या ऑर्गन्सला काय करतो, होल्ड करून ठेवण्याचं काम करतो किंवा काय करतो, एक स्ट्रक्चरल काय करणार आहे, एक काय म्हणतो आपण त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो त्या ऑर्गन्सला. आणि जो काही पोस्टेरियर साईड आहे तर पोस्टेरियर साईड काय असणार आहे, रफ असणार आहे. आणि ड्यू टू दॅट रफनेस तिथं काय होणार आहे, अटॅचमेंट ऑफ द लिगामेंट अँड द मसल्सची आणि लिगामेंटला काय करणार आहे, तो अटॅचमेंट प्रोव्हाइड करणार आहे. देन लास्ट वन इज कॉकिक्स. आता कॉकिक्स काय, तर कॉकिक्स काय असणार आहे, एकदम 4 फ्यूज व्हर्टिब्रे असणार आहे, एकदम स्मॉल पोर्शन असणार आहे. आणि हा जो स्मॉल पोर्शन आहे हा काय असतो, ॲट दी एंड ऑफ दी जो काही आपला व्हर्टिब्रल कॉलम आहे तिथं काय असणार, तो प्रेझेंट असणार आहे. आणि ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरीच्या टाइमला, लेबरच्या टाइमला काय होतो, हा जो कॉकिक्स आहे हा कॉकिक्स काय होणार आहे, बॅकवर्डला काय करणार आहे, मुवमेंट करणार आहे. आणि जो काही बर्थ कॅनल आहे या बर्थ कॅनलसाठी काय करणार आहे, तो पूर्ण जो काही एरिया आहे तो एम्प्टी करून देणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, जी काही बर्थ आहे ती फॅलिसिटेट होणार आहे. हेन्स हा जो काही पेल्विस आहे हा पेल्विस काय करतो, फॅलिसिटेट करतो चाइल्ड बर्थला. देन आपण बघणार आहे नेक्स्ट वन, जॉइंट्स ऑफ दी सॅक्रम. इथपर्यंत झाले बोन्स. देन आपण बघणार आहे जॉइंट्स. आता जॉईंट जर बघितलं, ज्याप्रमाणे आपले बोन्स 4 होते त्याचप्रमाणे काय असणार आहे, जॉईंट्स पण 4 असणार आहे. आता 4 जॉईंट कोणकोणते, त्याच्यामध्ये पहिला जॉईंट जो आहे ते 2 जॉईंट असणार आहे. 2 जॉईंट कोणते, सॅक्रो इलियाक जॉईंट. हा सॅक्रम आणि हा इलियम, या दोघांच्या मध्ये जी काही लाईन आहे या लाईनला काय म्हणणार आपण, सॅक्रो इलियाक जॉईंट. या दोघांमध्ये जॉईंट असणार आहे, सॅक्रो इलियाक जॉईंट. देन सेकंड वन जॉईंट असणार आहे सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. म्हणजे जो काही सॅक्रम आणि हा जो कॉकिक्स आहे या दोघांमध्ये काय असणार आहे, जॉईंट असणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. एक असणार आहे तो सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. देन थर्ड वन असणार आहे जो की सिम्पायसिस प्युबिस. 2 इनॉमिनेट जे काही बोन्स आहे हे 2 इनॉमिनेट बोन काय असणार आहे, अटॅच असणार आहे ॲट अँटेरियर पोझिशन. दॅट्स कॉल्ड ॲज अ सिम्पायसिस प्युबिस. तो पण काय असणार आहे, एक असणार आहे, सिम्पायसिस प्युबिस. हे झाले 3 मेजर जॉईंट्स. या 3 मेजर जॉईंट्समध्ये जे काही 2 जॉईंट्स आहे हे 2 जॉईंट्स काय असणार आहे, सॅक्रो इलियाक जॉईंट. म्हणजे असे टोटल काय असणार आपले 4 जॉईंट्स असणार आहे जे की पेल्विसमध्ये प्रेझेंट आहे. आता जर आपण बघितलं तर सॅक्रो इलियाक जॉईंट जो आहे हा सॅक्रो इलियाक जॉईंट काय असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे, एकदम स्ट्रॉंगली अटॅच टू इच अदर असणार आहे. आणि हा काय वेट बिअरिंग जॉईंट आहे, कारण अप्पर बॉडीचं जे काही वेट आहे, अप्पर बॉडीचं वेट कशा थ्रू येणार आहे, जो काही व्हर्टेब्रल कॉलम आहे आपला, व्हर्टेब्रल कॉलम थ्रू येणार आहे. आणि तेच वेट काय होणार आहे, इथे रॅडिएट होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे टू देयर इज अ इनॉमिनेट बोन. म्हणून हा काय, हा जो सॅक्रोइलियाक जॉईंट आहे हा सॅक्रोइलियाक जॉईंट काय असतो, स्ट्रॉंग जॉईंट असतो आणि तो काय करतो, वेट बिअरिंगचं फंक्शन करतो. कनेक्शन कशामध्ये असणार आहे, कनेक्शन बिटवीन दी सॅक्रम आणि इनॉमिनेट बोन्स. देन हा काय करतो, एकदम लिटल बिट मुवमेंट करतो. लिटल बिट म्हणजे नाहीच्या बरोबरच मुवमेंट करणार आहे, जी की बॅकवर्ड आणि फॉरवर्ड मुवमेंट असणार त्याची. देन आहे सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट. सॅक्रोकॉक्सिजियल जॉईंट जो इनर सांगितला मी तुम्हाला, तो काय असणार आहे, सॅक्रम आणि कॉकिक्सच्या बिटवीन असणार आहे आणि स्लाइटली काय करतो, मुवमेंट करतो ड्युरिंग देयर इज अ चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थमध्ये काय करणार आहे, एकदम स्मॉल काय करणार आहे, मुवमेंट करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे सिम्पायसिस प्युबिस. तो काय करत नाही, मुवमेंट एकदम स्लाइट करतो किंवा नाहीच्या बरोबरच तो काय करणार आहे, एकदम स्मॉल मुवमेंट करणार आहे. इथपर्यंत झाले आपले जॉईंट्स ऑफ दी
पेल्विस. जॉईंटच्या नंतर आपण बघणार आहे लिगामेंट्स ऑफ द पेल्विस. लिगामेंट्स कोणकोणते असतात? आता हे जे काही पेल्विक लिगामेंट आहे, पेल्विक लिगामेंट काय करतात, सगळ्यात मेन पेल्विक लिगामेंटचं फंक्शन्स असतं की जे काही पेल्विक ऑर्गन आहे या पेल्विक ऑर्गनला काय करायचा, सपोर्ट द्यायचा, जेणेकरून काय होणार नाही, जे काही पेल्विक ऑर्गन आहे ते त्यांच्या पोझिशनपासून प्रोट्रुजन होणार नाही. आणि ते जर ते झालं तर त्या कंडिशनला काय होणार आहे, ॲबनॉर्मॅलिटीज होणार आहे. म्हणून ते काय करत नाही, मूवमेंट करत नाही. ते काय करतात, पूर्ण टाईटली काय करतात, पेल्विक कॅव्हिटीला प्रॉपरली होल्ड करून ठेवण्याचं फंक्शन करतात. आता त्याच्यानंतर ही जी मूवमेंट आहे ही म्हणजे जे काही आपले लिगामेंट्स आहे, हे लिगामेंट्स काय करणार आहे, जे काही पेल्विकच्या बोन्समध्ये होणारी मूवमेंट आहे या मूवमेंटला काय करतात, स्लो डाऊन करतात किंवा रिड्यूस करण्याचं काम करतात. पण जर आपण बघितलं ड्युरिंग द टाइम ऑफ जे काही प्रेग्नन्सी असणार आहे, प्रेग्नन्सीनंतर जो काही थर्ड ट्रायमिस्टर असणार आहे, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये काय होतं, स्मॉल अमाऊंटमध्ये रिलॅक्झिन नावाचा हार्मोन काय होतो, सिक्रेट व्हायला स्टार्ट होतो. आणि ड्युरिंग द टाइम ऑफ लेबरच्या अगोदर तो काय होतो, एकदम हाय अमाऊंटमध्ये असतो, जेणेकरून काय होणार आहे, त्यामुळे जे काही हे लिगामेंट काय होतात, लूज होतात. आणि बाय दॅट लुझिंग, ते जर ते लूज होत असेल त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही बेबी आहे त्या बेबीला एक्सपल्शन होण्यासाठी किंवा बर्थ होण्यासाठी काय होणार आहे, हेल्प होणार आहे, फॅलिसिट होणार आहे. आणि याच्यासोबत दुसरं काय होणार आहे, ज्या काही हे बोनचे जे काही जॉईंट्स आहे हे जॉईंट्समध्ये काय होणार आहे, मूवमेंट इन्क्रीज होणार आहे. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज हा सॅक्रम आणि हा कॉक्सिस काय करणार आहे, बॅकवर्ड मूवमेंट घेणार आहे. आणि बॅकवर्ड मूवमेंटमुळे काय होणार आहे, हा जो काही इनलेट आहे या इनलेटमधून बेबी काय होणार आहे, इझिली बर्थ घेणार आहे. समजलं. देन नेक्स्ट असणार आहे का जे काही आपले लिगामेंट्स आहे या लिगामेंट्समध्ये असणारे नंबर 1 लिगामेंट सॅक्रोइलियाक लिगामेंट. आता हे जे सॅक्रोइलियाक लिगामेंट असणार आहे, हे सॅक्रोइलियाक लिगामेंट काय करतो, जो काही सॅक्रम आहे आणि इलियाक पोर्शन आहे या सॅक्रमला आणि ह्या इलियाक पोर्शनमध्ये काय असणार आहे, त्याची अटॅचमेंट असणार आहे. ऑब्लिकली काय असते, ती अटॅचमेंट असते, जेणेकरून काय होणार आहे, हा जो सॅक्रोइलियाक पोर्शन असणार आहे, सॅक्रोइलियाक जॉईंट असणार आहे, याची मूवमेंट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे सॅक्रोस्पायनस लिगामेंट. सॅक्रोस्पायनस लिगामेंट म्हणजे कोणता, जो की सॅक्रमला आणि जो काही हा स्पाइन आहे इशियमचा, या इशियमच्या स्पाइन सोबत काय असणार आहे, कनेक्टेड असणार आहे, तो म्हणजे सॅक्रोस्पायनस लिगामेंट. देन आहे सॅक्रोट्युबेरस लिगामेंट. आता जो काही सॅक्रोट्युबेरस लिगामेंट आहे तो कुठं प्रेझेंट असणार आहे, बिटवीन दी सॅक्रम आणि जे काही ट्युबरकल आपण बघितले होते त्या ट्युबरकल सोबत, म्हणजे जो काही इशियमचा पार्ट आहे या इशियमच्या पार्ट सोबत जे काही बॅकवर्डला काय आहे, लोअर पोझिशनला जे काही ट्युबरकल्स आहे त्या ट्युबरकल सोबत काय असणार, तो अटॅच्ड असणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, ही पेल्विक कॅव्हिटी इथपर्यंत टोटल काय होणार आहे, कव्हर होणार आहे. म्हणजे इथपासून पहिला, सेकंड वन आणि थर्ड वन हा इथपर्यंत काय होणार आहे, टोटली कव्हर होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे सॅक्रोकॉक्सिजियल लिगामेंट. सॅक्रोकॉक्सिजियल लिगामेंट. आता हे जे काही सॅक्रोकॉक्सिजियल लिगामेंट आहे हे काय करतात, बिटवीन दी सॅक्रम आणि बिटवीन दी कॉकिक्स हे काय करणार आहे, टोटल अटॅचमेंट करणार आहे टू द रिजन जो काही आपला पेल्विक आहे या पेल्विक रिजनमध्ये, म्हणून त्याला म्हणतात सॅक्रोकॉक्सिजियल लिगामेंट. देन नेक्स्ट आहे इंटरप्युबिक लिगामेंट, लास्ट वन, इंटरप्युबिक लिगामेंट. आता हे जे इंटरप्युबिक लिगामेंट आहे हे लिगामेंट काय करतात, टोटली इंटरनली काय होतात, इंटरकनेक्टेड होतात. त्याच्यामुळे काय होणार आहे, जो काही पेल्विक फ्लोअर आहे तो पेल्विक फ्लोअर काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. आणि जे काही ऑर्गन्स आहे हे ऑर्गन्स काय होणार आहे, होल्ड होणार आहे ॲट देअर पोझिशन्स. हे टोटल काय असणार आहे, टोटल लिगामेंट्स ऑफ दी फिमेल पेल्विस और द मेल पेल्विस, हे दोघांचे पण काय असणार आहे, सेम लिगामेंट असणार आहे. जर आपण बघितलं तर हा जो काही पेल्विस आहे ह्या पेल्विसचे काय केले गेले, पार्ट केले गेलेले आहे. फॉर एक्झाम्पल हा पेल्विस आहे, इथेच इनॉमिनेट बोन्स, या इनॉमिनेट बोन्सच्या नंतर इथं असणारे असा ट्युबरकल, इथं असणारे सिम्फायसिस प्युबिस, ठीक आहे, हा असणार त्याचा असा ब्रिम. आता याच्यामध्ये काय केले गेले, पार्ट केले गेलेले, त्याच्यामध्ये म्हणजे एक असणारे फाल्स पेल्विस आणि सेकंड वन असणारे ट्रू पेल्विस.
आता फाल्स पेल्विस आणि ट्रू पेल्विस म्हणजे काय, जो काही फाल्स पेल्विस आहे त्यालाच अनदर वर्ड मध्ये म्हणतो आपण ग्रेटर पेल्विस. ग्रेटर पेल्विस म्हणजे काय, का हा जो पार्ट आहे, हा जो अला ऑफ सॅक्रम आहे, या पार्टपेक्षा जे काही पार्ट सगळे पेल्विसच्या वरती आहे, म्हणजे या क्रीजच्या वरती जे असलेले पार्ट हे सगळे, या पार्ट्सला आपण म्हणतो फाल्स पेल्विस किंवा ग्रेटर पेल्विस. आता फाल्स पेल्विस कवर म्हणायला, कारण हा ॲक्च्युअलमध्ये त्याचं जास्त काही वर्किंग ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर किंवा चाइल्ड बर्थमध्ये, बर्थ कॅनलमध्ये इन्व्हॉल्वमेंट नसतं, म्हणून त्याला आपण म्हणणार आहे फाल्स पेल्विस. आणि जो काही ट्रू पेल्विस आहे, ट्रू पेल्विस कुठून, तर मग हा जो काही ब्रीम आहे, या ब्रीमपासून खाली जे काही येतं, इनलेट असेल, आउटलेट असेल, तर हे सगळे काय येतात, ट्रू पेल्विसच्या आतमध्ये येतात. या ट्रू पेल्विसच्या आतमध्ये येणारे जे काही म्हणजे जे बर्थ कॅनलमध्ये टोटल इन्व्हॉल्व आहे, त्याला आपण म्हणणार आहे ट्रू पेल्विस. सो जो काही फाल्स पेल्विस आहे, या फाल्स पेल्विसचं फंक्शन काय असणार आहे, या फाल्स पेल्विसचं फंक्शन असतं की जे काही प्रेग्नन्सी आहे, या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जो काही बेबी आहे, त्या बेबीला, युटरसला आणि जे काही ॲबडॉमिनल ऑर्गन्स आहे, या ऑर्गन्सला काय करायचं, होल्ड करून ठेवण्याचं काम केलं जातं. ॲज कम्पेअर्ड टू त्याचं ट्रू पेल्विस, ट्रू पेल्विसचं फंक्शन काय, ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर अँड ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी ते काय करतात, बेबीची मुवमेंटला, बेबीला काय करतात, फॅसिलिटेट करतात डिसेंड डाऊन होण्यासाठी. म्हणून यांना काय केलेलं आहे, ट्रू पेल्विस आणि फाल्स पेल्विस. ट्रू का बरं, तर ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर मध्ये तो काय करतो, स्वतः इन्व्हॉल्व होतो, आणि फाल्स पेल्विस ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर मध्ये तो स्वतः इन्व्हॉल्व होत नाही, ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी मध्ये तो काय असतो, इन्व्हॉल्व असतो. यालाच आपण म्हणतो ग्रेटर पेल्विस अँड लोअर पेल्विस, लेसर पेल्विस, सॉरी लोअर नाही, लेसर पेल्विस. आता या लेसर पेल्विस जर आपण विचार केला, तर हा लेसर पेल्विस परत 3 पार्टमध्ये काय केलं, त्याला डिवाइड केले. नंबर 1 आहे इनलेट, number 2 cavity, that's also called as a brim, and number C that's called as a outlet. ठीक आहे. आता हा जो काही इनलेट आहे, इनलेट जो पोर्शन असणार, इनलेटचा पोर्शन म्हणजे कोणता, हा जो सर्क्युलर पोर्शन आहे, जो काही राऊंड पोर्शन आहे, त्याला आपण म्हणणार आहे इनलेट ऑफ द पेल्विस. आता हा जो इनलेट ऑफ द पेल्विस आहे, याच इनलेट ऑफ द पेल्विस मध्ये काय असणार आहे, लँडमार्क असणार आहे. लँडमार्क म्हणजे कोणते, की असे पार्ट्स, का त्या पार्ट्स थ्रू काय होणार आहे, आपल्याला जे काही त्याचे डायमीटर्स आहे, हे डायमीटर्स काय होईल, लर्न होईल. सो जो काही इनलेट आहे, या इनलेटमध्ये काय असणार आहे, लँडमार्क्स. नेक्स्ट पॉइंट आहे आपला लँडमार्क ऑफ द पेल्विस. या लँडमार्क मध्ये काय इन्क्लुडेड होतं, की जो काही सिम्पायसिस प्यूबिस पासून जो काही अला ऑफ सॅक्रम आहे किंवा सॅक्रल प्रोमोटर आहे, इथपर्यंतचे जेवढे काही पॉईंट्स आहे, जेवढे काही लेबलिंग्स आहे, हे लेबलिंग्स त्यांचे जे काही फंक्शन्स आहे ते आपण इथे बघणार आहे. सो त्याच्या स्ट्रक्चरनिशी जर आपण बघितलं, तर जो काही फर्स्ट पार्ट आपल्याला दिसतो, अँटेरियर टू पोस्टेरियर जाणार आहे. आपण जर आपण फर्स्ट पार्ट बघितला, तर फर्स्ट पार्ट काय आपल्याला दिसतो, की इथे एक कनेक्शन आहे 2 इनॉमिनेट बोन्सचं, त्याला आपण म्हणणार आहे सिम्पायसिस प्यूबिस किंवा प्यूबिक सिम्पायसिस पण म्हणतात त्याला, सिम्पायसिस प्यूबिस. जर आपण नेक्स्ट बघितलं, तर या सिम्पायसिस प्यूबिसच्या नंतर काय असणार आहे, सेकंड असा स्मॉल कर्व आपल्याला दिसतोय. हा जो काही कर्व आहे, या कर्वला आपण म्हणतो, जो काही अँटेरियरली असेल, जो काही अप्पर मोस्ट पार्ट असतो ना, त्याचा काय आपल्याला कर्व दिसतो, या कर्वला आपण म्हणणार आहे प्यूबिक क्रिस्ट. ठीक आहे. देन याच्यानंतर जर आपण गेलो पुढे, तर पुढे आपल्याला एक स्मॉल नोड्युलर ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसतं, दॅट्स कॉल्ड ॲज प्यूबिक ट्युबरकल. त्याला आपण म्हणणार आहे प्यूबिक ट्युबरकल. ठीक आहे. या प्यूबिक ट्युबरकलच्या नंतर जर आपण पुढे गेलो, तर आपल्याला भेटणार आहे एक स्ट्रक्चर, जे की काय टोटली राऊंड स्ट्रक्चर दिसणार आहे. या राऊंड स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, या राऊंड स्ट्रक्चर आपण म्हणतो सुपेरियर प्यूबिक रॅमस. सुपेरियर प्यूबिक रॅमस आपण त्या पार्टला म्हणणार आहे. देन जर आपण या सुपेरियर प्यूबिक रॅमसच्या नंतर जर आपण पुढे चालत गेलो, तर पुढे आपल्याला भेटणार आहे एक लाइनर स्ट्रक्चर, एक लाईन मध्ये स्ट्रक्चर दिसतं. इथं कोणतंच प्रोमिनन्स वगैरे आपल्याला काही दिसत नाही, त्याला आपण म्हणणार आहे पेक्टोनियल लाईन. पेक्टोनियल लाईन ही आहे पेक्टोनियल लाईन. जर आपण पेक्टोनियल लाईनच्या पुढे बघितलं, तर आपल्याला एक काय दिसणार आहे, प्रॉमिनंट स्ट्रक्चर दिसणार आहे, एक इलिव्हेटेड स्ट्रक्चर दिसणार आहे. त्याला आपण म्हणतो इलिओपेक्टोनियल इमिनन्स. इलिओपेक्टोनियल
इमिनन्स. जर आपण या इलिओपेक्टोनियल इमिनन्सच्या पुढे गेलो तर काही बुक्समध्ये काय केलेलं आहे, हा जो कनेक्शन बिटवीन सॅक्रम आणि इनॉमिनेट बोन, तर हे काय केलेलं आहे लँडमार्क मध्ये घेतले, काही बुक्समध्ये ते घेतलेले नाहीये. बट जर आपण बघितलं तर हे काय कनेक्शन असणार आहे आणि दॅट कनेक्शन कॉल्ड ॲज अ सॅक्रोइलियाक आर्टिक्युलेशन. सॅक्रोइलियाक आर्टिक्युलेशन म्हणजे काय का बिटवीन देर इज अ इनॉमिनेट बोन अँड द सॅक्रम जे काही आर्टिक्युलेशन होणार आहे, जे काही स्लाइट मुवमेंट होणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे सॅक्रोइलियाक आर्टिक्युलेशन. तो काय असणार आहे, जॉईंट असणार आहे. देन जसं की जो काही आपल्याला विंग लाईक स्ट्रक्चर दिसतंय दॅट्स कॉल्ड एज अला ऑफ सॅक्रम. आणि जो काही ॲट देर इज सेंटरला दिसणार आहे जो काही सॅक्रमचा पार्ट, अप्पर बॉर्डर जी असणार आहे सॅक्रमची, त्याला आपण म्हणतो सॅक्रल प्रमोटरी. आता या सॅक्रल प्रमोटरी पासून जे काही इनलेट आउटलेट आहेत याचे आपण काय बघणार आहेत, डायमीटर बघणार आहेत. हे सगळे काय झाले आपले टोटल लँडमार्क ऑफ दी फिमेल पेल्विस. हे लँडमार्क आहेत, हे खूप इम्पॉर्टंट लँडमार्क असणार आहे फॉर एक्झामिनेशन पर्पज. आणि त्याच्यासोबतच काय जे काही आपला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, ह्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनच्या पर्पजमध्ये